नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील क्लासमध्ये आपण तैनाती फौज पद्धती कशा प्रकारे लॉर्ड वेलर्सीने येथे राबवली आणि तैनाती फौज पद्धतीद्वारे कशा प्रकारे लॉर्ड वेलर्सीने भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्य उभं केलं, निर्माण केलं, त्याचा साम्राज्य विस्तार केला हे आपण बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये आपण लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या अंतर्गत सुधारणा किंवा लॉर्ड विल्यम बेंटिंकचे अंतर्गत धोरण बघूया. भारतामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या पूर्वी जे काही गव्हर्नर जनरल आले त्या सर्वांमध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंकचं नाव अतिशय आदराने घेतलेलं आहे. ते याकरिता की यापूर्वी जे काही गव्हर्नर जनरल आले त्यांनी फक्त ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्य विस्तार करण्याचं धोरण अवलंबलं, परंतु लॉर्ड विल्यम बेंटिंकने मात्र आपल्या देशातील ज्या काही या ठिकाणी वाईट समस्या आहे, ज्या काही अडचणी आहेत, त्या सोडून भारतीय लोकांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लॉर्ड बेंटिंक हा बाकी इतर गव्हर्नर जनरल पेक्षा वेगळा गव्हर्नर जनरल आपल्याला दिसून येतो. तर लॉर्ड बेंटिंकने कोणकोणत्या सुधारणा राबविल्या, त्याचं अंतर्गत धोरण कसं होतं, याविषयी आजच्या या क्लासमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. तर 1828 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला. लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या पूर्वी लॉर्ड हेस्टिंग आणि एम्प्टन यांच्या कारकिर्दीत झालेल्या युद्धामुळे कंपनीवर फार मोठा आर्थिक बोजा पडला होता. कंपनीचं फार मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळे साहजिकच आहे, पैसा जास्त खर्च झाल्यामुळे कंपनीची तिजोरी रिकामी झाली होती आणि कंपनी भारतीय लोकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल करीत असल्यामुळे कंपनीच्या शासनाविषयी भारतीयांच्या मनात दिवसेंदिवस असंतोष वाढत होता. तर आता लॉर्ड विल्यम बेंटिंक समोर एक फार मोठं आव्हान होतं, ते म्हणजे भारतीय लोकांचा असंतोष कमी करून किंवा तो नष्ट करून त्यांचा पाठिंबा मिळवणे आणि शासनाच्या स्थैर्यासाठी एक अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. म्हणजे ब्रिटिश शासन कशा प्रकारे स्थिर आणि मजबूत होईल याकडे लक्ष देणे आणि याकरिताच लॉर्ड बेंटिंकने आपल्या समोर एक मुख्य उद्देश ठेवला, तो म्हणजे खर्चामध्ये कपात करायची आणि राजस्वामध्ये वृद्धी करायची. हा सिद्धांत समोर ठेवूनच त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तर आता बघू आपण या समस्यावर मात करत असताना लॉर्ड बेंटिंकने कोणकोणत्या सुधारणा केल्या. तर त्याने सर्वात पहिली सुधारणा राबवली ती म्हणजे आर्थिक सुधारणा. आपण बघितलं आहे की कंपनीची तिजोरी रिकामी होती आणि म्हणूनच विल्यम बेंटिंकने सर्वात पहिलं काम जर कोणतं केलं असेल आर्थिक सुधारणेमध्ये, ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात. वेतन कपात केल्यामुळे जो तिजोरीवर ताण पडणार होता
तो आपापच कमी झाला. दुसरं म्हणजे त्याने जे भत्ते, वेगवेगळे भत्ते दिले जात होते अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, ते भत्ते कमी केले. इथून त्याने पैसा वाचवला. दुसरी अतिशय महत्वाची सुधारणा केली ती म्हणजे शासनांमध्ये भारतीयांची नियुक्ती केली. तर तुम्ही म्हणाल सर यामध्ये कशा प्रकारे आर्थिक बचत झाली? तर जर इंग्रज कर्मचारी नियुक्त केला तर तो इंग्लंडहून येणार, त्याला इथे राहण्याची व्यवस्था, त्याला वेतन पण द्यावं लागेल आणि त्यामुळे त्याचा वेतन पण जास्त. येथे कमी खर्चामध्ये, कमी वेतनामध्ये भारतीय व्यक्ती काम करण्यास सहज उपलब्ध होत होता. आणि म्हणून त्याने आता प्रशासनामध्ये भारतीयांची नियुक्ती करणे सुरू केले आणि त्यामुळे आपोआपच त्याची बचत झाली, तिजोरीवर ताण कमी झाला. दुसरं असं की त्याने न्यायालयाची संख्या कमी केली. लॉर्ड कॉर्नवालिसने फिरते न्यायालय सुरू केले होते आणि यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला होता आणि म्हणूनच हा खर्च कमी करण्याच्या उद्देशानेच बेंटिंगने न्यायालयांची संख्या कमी केली. आणि संख्या कमी म्हणजे न्यायाधीश कमी, कर्मचारी कमी आणि पर्यायाने खर्च कमी. दुसरं म्हणजे त्याने अफूच्या निर्यातीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. यापूर्वी अफूच्या निर्यातीमध्ये एजंट असायचे, दलाल असायचे, ते मोठ्या प्रमाणात कमिशन खायचे. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला फार कमी नफा मिळत होता. परंतु आता त्याने स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट निर्यात सुरू केल्यामुळे, जे दलाल होते ते बंद केल्यामुळे आता त्यांच्या तिजोरीमध्ये वाढ होऊ लागली, नफ्यात वाढ झाली. दुसरं अतिशय महत्वाचं त्याने सुधारणा केली ती म्हणजे करमुक्त वतनाचा ताबा घेतला. अनेक अधिकारी, कर्मचारी, जमीनदार यांनी चांगलं काम केलं तर त्यांना जमिनी, वतन, इनाम म्हणून, बक्षीस म्हणून दिल्या जाते. पण ज्या लोकांकडे आणि ह्या जमिनी दिल्या जातात त्या करमुक्त असायच्या, त्यावर कोणतेही टॅक्स, कर लागत सध्या जात नव्हता. म्हणून लॉर्ड बेंटिंगने काय केलं, ज्या लोकांकडे असे परवाने नाही आहे, असे बक्षीस पत्र नाही आहे दिलेले, त्या लोकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. नक्कीच त्यामुळे त्यांचा फायदा झाला. त्याने व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात करार केले आणि पंजाब, सिंध इथपर्यंत आपला व्यापार वाढला आणि व्यापार वाढल्यामुळे नक्कीच त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. आणि अशा प्रकारे या ज्या काही आर्थिक सुधारणा लॉर्ड बेंटिंगने केल्या त्यामुळे रिकामी झालेली तिजोरी नक्कीच भरल्या गेली. त्यानंतर दुसरी त्याची महत्वपूर्ण सुधारणा होती ती म्हणजे सामाजिक सुधारणा. आपल्या देशामध्ये अनेक अनिष्ट अत्याचारी, रीती, परंपरा, रूढी होत्या आणि त्यामध्ये सर्वात वाईट प्रथा जर कोणती असेल ती म्हणजे सती प्रथा. तर सती प्रथा म्हणजे काय, तर पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या चितेवर पत्नीला जिवंत जाळल्या जात. त्या चितेवर बसल्यानंतर आगीचे चटके लागल्यानंतर ती जी किंकाळ्याची, ओरडाची, चिल्लावाची, त्याचा आवाज इतर लोकांना जाऊ नये म्हणून जोर जोराने ढोल ताशे वाजवले जाते. जर तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्या चिते सभोवताल हातात बांबू घेतले लोक राहायचे आणि त्याला ढोकून पुन्हा तिला त्यावर चितेवर ढकलून द्यायचे. अत्यंत वाईट अशी ही प्रथा होती. हे ऐकून अंगावर आजही शहारे येतात की जिवंत माणसाला
इतक्या निर्दयीपणे आपण कसं जाऊ शकतो फक्त धार्मिक प्रतीच्या नावावर? आणि म्हणूनच ही अत्यंत वाईट प्रथा बंद झाली पाहिजे म्हणून भारतातील अनेक समाजसुधारकांनी यापूर्वी आवाज उठवला होता. आणि त्यामध्ये सर्वात आघाडीवर होते ते म्हणजे राजा राममोहन राय. कारण राजा राममोहन राय सोबतच त्यांच्या घरीच असा एक प्रसंग उद्भवला. त्यांचे वडील भाऊ मरण पावल्यानंतर त्यांच्या बहिणीला त्यांचा विरोध असतानाही सतीदानामध्ये भाग पाडला गेला आणि त्यांनी हे दृश्य उघड्या डोळ्यांनी त्याला बघावं लागलं. यापेक्षा त्यांच्यासाठी काहीही वाईट नव्हतं. आणि म्हणूनच त्यांनी ही वाईट प्रथा बंद होण्यासाठी लॉर्ड बेंटिंककडे विनंती अर्ज दिला आणि ते बघून लॉर्ड बेंटिंकने सुद्धा अत्यंत तत्परता घेऊन एक कायदा पास केला आणि 4 डिसेंबर 1829च्या कायद्यानुसार सती प्रथा बंदी हा कायदा पास केला आणि तेव्हापासून सती प्रथा बंद कायद्याने बंद करण्यात आली. या कायद्यानुसार विधवांना जिवंत जाळण्याच्या सती प्रथेवर कायदेशीर बंधन घालण्यात आलं. दुसरं महत्वाचं म्हणजे जो कोणी असं कृत्य करणार किंवा करण्यात भाग पाडेल त्यांच्यावर सदोष मानव हत्येचा खटला चालवण्यात यावा आणि त्यांना शिक्षा देण्यात यावी असा आदेश काढण्यात आला. आणि त्यामुळे नक्कीच या अशा वाईट प्रथेला आळा बसला. पूर्णपणे बंद झाली असं नाही, परंतु नक्कीच यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आळा बसला असं आपल्याला दिसून येते. दुसरी महत्वाची त्यांनी सामाजिक सुधारणा केली ती म्हणजे ठगांचा बंदोबस्त. आपण यापूर्वी बघितलं की लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौज पद्धती राबवली आणि तैनाती फौज पद्धती राबवल्यामुळे स्थानिक राजांनी संस्थानिकांनी आपल्या राज्यातील अनेक सैनिकांना पदावरून काढून टाकले आणि हे सैनिक पुढे लुटारू बनले, ठग बनले. हे ठग स्वतःला काली मातेचे भक्त समजले जात होते आणि ते विशिष्ट रुमालीची गाठ अशी गळ्यावर बांधायची आणि लोकांची लुटमार करून त्याला ठार मारायची. या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण झाली होती आणि ह्या दहशतीमुळे व्यापार उद्योग ठप्प झाला होता. लोक दिवसा सुद्धा रस्त्याने जायला घाबरत होते आणि म्हणूनच या वाईट प्रथेला या ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिंकने 1830 मध्ये कर्नल स्मिथची नियुक्ती केली आणि त्याच्या नियंत्रणाखाली या ठगांविरुद्ध जंगी मोहीम सुरू करण्यात आली. कर्नल स्मिथने मध्य भारत, माळवा, राजपुताना ज्या ठिकाणी या ठगांचे लपण्याचे प्रदेश होते, जंगल, या सर्व ठिकाणी त्याने पिंजून काढले आणि जवळपास त्याने 1500 ठगांना पकडले. अनेकांना फाशी देण्यात आली. त्यासोबतच लॉर्ड बेंटिंक हा मानवतावादी व्यक्ती असल्यामुळे त्याने ठगांच्या मुलांच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था केली. सांगत असलेले म्हणजे काय की 1839 पर्यंत संपूर्ण बंगाल, बिहार म्हणून या ठगांचं पूर्ण उच्चाटन केलेलं आपल्याला दिसून येतं. या सती प्रथा ठग बंदोबस्तासोबतच भारतामध्ये अनेक सामाजिक वाईट प्रथा होत्या. त्यामध्ये नरबळी प्रथा म्हणजे जन्माला आलेलं बाळ त्याच्या बळी देण्याची प्रथा होती. तसेच बालहत्या, लहानपणीच मुलगा जन्माला आला तर आनंद आणि मुलगी जन्माला आला तर दुःख आणि म्हणून मुलीला ठार मारणे, अशा बालहत्या एक सामाजिक प्रथा म्हणून राजस्थान सारख्या प्रदेशामध्ये होती.
बंगालमध्ये पण होती. त्यासोबतच गुलाम पाळण्याची प्रथा होती. तर या संपूर्ण प्रथा कायदा करून बेंटिंगने बंद केल्या. तसेच धर्म परिवर्तन विषयक त्याने कायदा पास केला की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार धर्म परिवर्तन करता येईल. त्यासोबतच त्याने वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले. ज्या घटना घडतात त्या सत्य घटना वृत्तपत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रात छापण्यास त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. तर अशा या मानवतावादी दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वपूर्ण कार्य किंवा या सुधारणा केलेल्या आपल्याला दिसून येते. त्याची तिसरी आणि अतिशय महत्वपूर्ण सुधारणा आपल्याला दिसून येते ती म्हणजे शिक्षण विषयक सुधारणा. आपण बघतो की 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार ब्रिटिश वसाहतीत राहणाऱ्या लोकांची वैज्ञानिक प्रगती व्हावी यासाठी शिक्षणावर 1 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता. परंतु तो पैसा दरवर्षी जमा होऊनही इसवी सन 1833 पर्यंत कोणत्याही सार्वजनिक शिक्षणाची सोय करण्यात आलेली नव्हती. आणि म्हणूनच लॉर्ड बेंटिंगने भारतीय लोकांकरिता कोणत्या माध्यमातून शिक्षण देण्यात यावे, कशा पद्धतीचे शिक्षण असावे याकरिता वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांची त्यांनी मते मागवली. त्यामध्ये लॉर्ड मेकॅले प्रणित इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात यावे असा प्रस्ताव आला. तसेच राजा राममोहन राय यांनी सुद्धा असाच प्रकारचा प्रस्ताव दिला आणि त्यामुळेच 2 फेब्रुवारी 1835 ला गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल पुढे हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि 7 मार्च 1835 रोजी हा कायदा मंजूर झाला आणि त्यानुसार भारतामध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याला सुरुवात झाली. तर ही व्यवस्था सुरू करण्याबद्दल लॉर्ड मेकॅलेने आपले मत व्यक्त केले होते. लॉर्ड मेकॅले लॉर्ड बेंटिंगला म्हणाला होता की बघा, मी एक दिवस या शिक्षण व्यवस्थेमुळे भारतामध्ये असा समुदाय, असा वर्ग निर्माण करेल की जो रंगाने, रूपाने, पेहरावाने, धर्माने, रीतिरिवाजाने भारतीय असेल, परंतु आचाराने, विचाराने, पेहरावाने पूर्णपणे तो अंग्रेजी बनेल. आणि आज खरोखरच लॉर्ड मेकॅलेचं वाक्य खरं ठरलं दिसले. आज भारतीय व्यक्ती रंगाने, रूपाने, वर्णाने संपूर्ण भारतीय आहे, परंतु आचाराने, विचाराने, पेहरावाने पूर्णपणे अंग्रेजी बाजूला. तर अशा प्रकारे भारतामध्ये शिक्षण व्यवस्थेला सुरुवात करण्यात आली. या इंग्रजी साहित्याच्या शिक्षणामुळे भारतीय लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण झाली. तसेच ईस्ट इंडिया कंपनीला कमी वेतनावर काम करणारा भारतीय अधिकारी वर्ग कारकून सहज उपलब्ध झाले. ही फार मोठा एक उपलब्धी ईस्ट इंडिया कंपनीला झाली. यामुळे या शिक्षण व्यवस्थेमुळे भारतीय साहित्य संस्कृतीवर सुद्धा परिणाम झाले आणि सर्वात चांगला परिणाम ईस्ट इंडिया कंपनीसाठी झाला तो म्हणजे इंग्रजी वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि त्यामुळे मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला, भारतीय ज्या कला, हस्तकला उद्योग होते त्याला मात्र धक्का बसला आणि त्यांच्यावर पुढे उपासमारीची पाळी आली. त्यांना आपले धंदे सोडावे लागले आणि कारखान्यामध्ये साधारण कामगार म्हणून काम करावं लागलं. हे काही असलं तरी सुद्धा भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया घालण्याचे, तसेच
त्याचे प्रचार करण्याचे श्रेय मात्र लॉर्ड विल्यम बेंटिंकलाच दिले जाते. त्यांच्या या कार्यामुळेच खऱ्या अर्थाने आपण बघतो की लॉर्ड बेंटिंकमुळेच भारतामध्ये लॉर्ड मेकॅले प्रेरित शिक्षण व्यवस्थेला सुरुवात झाली आणि म्हणूनच आज आपल्याला इतकी शिक्षणाची प्रगती भारत देशामध्ये दिसून येते. याचं श्रेय लॉर्ड बेंटिंकला जाते. त्यानंतर त्याने सुधारणा केली ते म्हणजे त्याच्या प्रशासकीय किंवा शासन विषयक सुधारणा. यामध्ये त्याने जमीन महसूल विषयक सुधारणा केली. त्यामध्ये रॉबर्ट बर्ट या अधिकाऱ्याच्या मदतीने त्याने 1833 मध्ये संपूर्ण वायव्य प्रांतांची उत्तर प्रदेशाची पाहणी केली आणि फलित व लागवडीखाली जमिनीचे वर्गीकरण केले. उत्तम प्रतीची, मध्यम प्रतीची, कनिष्ठ आणि त्यानुसार त्याचे नकाशे तयार केले आणि त्यावरून तालुक्यांना 66% कर निश्चित केला. ही जी महसूल व्यवस्थेची पद्धत होती या पद्धतीला तालुकेदारी पद्धती म्हणून प्रसिद्ध आहे. ही लॉर्ड बेंटिंकची तालुकेदारी पद्धती म्हणून प्रसिद्ध आहे आणि यामध्ये सरकार तालुकेदाराबरोबर करार करीत होता. हा करार 30 वर्षासाठी करीत होता आणि मग तालुकेदार गावातून निर्धारित कर वसूल करायचा आणि आपला मेहनतनामा घेतल्यानंतर उरलेली रक्कम सरकारमध्ये जमा करायची. त्यामुळे सुद्धा आपल्याला काही काळ येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला दिसून येते. दुसरी प्रशासकीय त्याची सुधारणा दिसून येते म्हणजे भारतीयांना नोकरीत प्रवेश. त्याने भारतीयांना नोकरीत प्रवेश दिल्यामुळे अनेक भारतीय लोकांना एक काम मिळालं आणि दुसरं असं की इंग्रजांबरोबर काम करण्याची त्यांना संधी उपलब्ध झाली. त्यासोबतच ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा कमी वेतनावर सहज भारतीय कर्मचारी उपलब्ध झाला. त्यानंतर त्याची महत्वपूर्ण सुधारणा म्हणजे न्यायालयीन सुधारणा. न्यायालयीन सुधारणा करतेवेळी लॉर्ड बेंटिंकने आग्रा येथे एक सुप्रीम कोर्टाची स्थापना केली. तसेच 1832 मध्ये त्याने अलाहाबाद येथे स्वतंत्र न्यायालयाची स्थापना केली आणि मोगल काळापासूनच न्यायालयाची भाषा ही फारसी होती आणि म्हणून लॉर्ड बेंटिंकने स्थानिक व जिल्हा न्यायालयामध्ये फारसी ऐवजी इंग्रजी भाषेचा वापर सुरू केला. ही एक अत्यंत महत्वपूर्ण काम केलेलं आपल्याला दिसून येते. त्यासोबतच त्याने मुन्सिफ आणि अमीन या कनिष्ठ न्यायाधीशाच्या पदावर भारतीयांची नेमणूक केली आणि त्यांना 300 रुपयापर्यंतचे खटले चालवण्याचा अधिकार दिला. या संपूर्ण महत्वपूर्ण त्याच्या सुधारणेमुळे त्याला एक मानवतावादी, भारतीयांच्या हितांचा विचार करणारा गव्हर्नर जनरल म्हणून भारताच्या इतिहासामध्ये ओळखले जाते. या संपूर्णच्या सुधारणेचे मूल्यमापन करत असताना डॉक्टर ईश्वरी प्रसाद म्हणतात की लॉर्ड बेंटिंक हे साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता, परंतु त्याने इंग्रजी भाषेच्या शिक्षणाद्वारे भारतात इंग्रजी संस्कृतीची पायमुळे खोलवर रुजवली. गोष्ट खरी आहे. यामुळे आपण आज अंग्रेजी बाबू बनले दिसून येतो. त्यासोबतच मेजर डी बसू असे म्हणतात की बेंटिंकचे प्रशासन केवळ इंग्रजांना कल्याणकारी होते, भारतीयांना नव्हे. त्याने केलेल्या सुधारणामुळे भारतीयांवरील पारतंत्र्यांची बेडी अधिक मजबूत झाली, जखडल्या गेली. तसेच रमेशचंद्र दत्त असे म्हणतात की बेंटिंकच्या 7 वर्षाचा काळ हा शांततापूर्ण व सुधारणेचा होता. भारतीय शासकांप्रती त्याने शांततापूर्ण व्यवहार केला, कंपनीचा वार्षिक खर्च कमी केला, राजस्व न्याय खात्यात
सुशिक्षित भारतीयांना त्याने उच्च पदे दिली, सतीप्रथा व ठगांचा बंदोबस्त केला आणि इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. या संपूर्ण सुधारणा प्रशासन आणि लोकांच्या हितासाठी केल्या. तर एकंदरीत रमेशचंद्र दत्ते यांनी लॉर्ड बेंटिंकची फार प्रशंसा आणि स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, थोडक्यात लॉर्ड विलियम बेंटिंक हा भारतातील असा पहिला गव्हर्नर जनरल होता की त्याने साम्राज्य विस्ताराकडे जास्त लक्ष न देता ब्रिटिश अंमलाखाली भारतीय प्रदेशातील सामान्य जनतेच्या राहणीमान उंचवण्यासाठी प्रयत्न, आपल्या प्रदेशात जे लोक राहतात त्यांचं राहणीमान कसं उंचावं, त्यांची बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती कशी होईल याकडे त्याने विशेष लक्ष दिलं. त्याने भारतीय जनतेला वैचारिक आणि बौद्धिक क्षेत्रात नवीन पद्धतीने मनन, चिंतन आणि आचरण करण्याची सवय लावली. म्हणूनच लॉर्ड विलियम बेंटिंक याला भारताच्या ब्रिटिशकालीन सामाजिक व सांस्कृतिक इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेले आपल्याला दिसून येते. आणि या संपूर्ण लॉर्ड विलियम बेंटिंकच्या कार्यामुळेच त्याला भारताचा इतिहास कधी विसरू शकत नाही. तर आजच्या करिता मित्रांनो इथेच थांबतो. तुमच्या काही समस्या असेल, काही अडचणी असेल तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.